सगळ्यांनी सेल्फी घेतलं, छान वाटलं आम्हाला पण. आणि जंगलमध्ये एक हे आले काय ते नमस्कार मंडळी, कुठं चाललोय आपण? बर्थडेला कुठं? मरनोळी मरणहोळ. मरणवळ. तर मंडळी, आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरनी बर्थडेसाठी, त्यांच्या मुलीचं बर्थडे आहे, फर्स्ट बर्थडे असणार. मला पण काय एवढं जास्त माहीत नाही. तर त्यांनी आपला एक व्हिडिओ पाहिलेला आश्रमशाळेचा. आम्ही मिसेसच्या बर्थडेला तिथं जाऊन आपलं बर्थडे सेलिब्रेशन केलं. ते व्हिडिओ पाहून त्यांनी काल त्यांच्या मुलीचं छोटंसं सेलिब्रेशन तिथे केलं आणि आज घरी सेलिब्रेशन ठेवलात आणि आपल्याला बोलवलेत, इन्व्हाइट केलेत. त्यामुळं इथं जवळ असल्यामुळं आमचं पण आज पंचमी आहे, पण कुणी जर बोलवले म्हटल्यावर जायलाच पाहिजे. त्यामुळं आपण 5-10 मिनटं हजेरी लावून येणार आहे तिथं. तर व्हिडिओ बघा. आम्ही जाणार, जंगलातनं जाणार आहे, मस्त वाट आहे आणि तिथलं सुद्धा काही व्हिडिओ करायला जमलं तर ते पण करतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बनवा. सॉरी. आणि जंगलमध्ये एक हे आले काय ते बिबट्या आले. मग ते पण दिसलं तर सुद्धा तुम्हाला दाखव. ते दिसलं तर दाखवते, 100% दाखवते. तर चला. A few moments later. रुको जरा, सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का। वीडियो को आगे देखो, डाउनलोड करने का सही तरीका आगे बताया हूँ। अच्छा ठीक है, समझ गया। आता हे महाराष्ट्राचा रस्ता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रोडला डॉक्टरांनी सांगतात ना, हे पेशंट नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही, सीझर करायला पाहिजे. त्या पेशंटांना जर तुम्ही ह्या रोडला आणला तर डॉक्टरसुद्धा फेल जातील इथं, कारण सीझर करायचं कामच लागत नाही. ह्या रोडनं नुसत्या ॲम्ब्युलन्समधनं एक फेरी मारला तर ऑटोमॅटिक नॉर्मल डिलिव्हरी होऊन जातं. आणि हे फक्त मजा म्हणून घेऊ नका. मी मजा म्हणूनच बोललो आहे, पण मजा म्हणून घेऊ नका. सत्य परिस्थिती आहे. रस्ता बघू शकताय तुम्ही हा. आणि ते काय म्हणतात ना, मेन मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठ्या किंवा जे इम्पॉर्टंट रस्ता असतात त्या रस्त्यावर कामं करून त्या रस्त्याचं जाहिरातबाजी करतात सगळीच. त्यांना आपण बोलत नाही आहे. आणि अशा बाँड्रीच्या गावाला लागून जी रस्ता असतात हे आम्ही लहानपणापासून, जन्माच्या आधीपासून आमचे वाडवडिलांनी सुद्धा पाहिलेलं आहे आणि हे सत्यता आहे. रस्ता अनेकदा दाखवून काय नाही, बॅक कॅमेरा चालू कर. इकडं रस्ता बघून घ्या. हे आता बाँड्री लागा लागले. आता महाराष्ट्र सुटणार आणि पुढं लागणार कर्नाटक हद्द. अजून एक 200-300 मीटर नंतर कर्नाटक हद्द आहे. हां, धरून ते दुकुले. आपण ते बिबट्याचं जंगल पण पुढं दाखवतो, चला तुम्हाला. हे बघा रस्ता कसा आहे, एकदा बघून घ्या. आणि हे सत्यता आहे आणि ह्याच्याकडं शासनानं लक्ष दिलं पाहिजे, कारण माझं हे प्रथम कार्य आहे. मी भारताचा नागरिक असून, भारतीय असून असे आवाज उठवलं पाहिजे. तुम्ही सर्वांनी आपल्याला फॉलो केला आहे आणि एवढं प्रेम सपोर्ट करताय म्हटल्यावर त्याचा फायदा हा तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी झाला पाहिजे. आणि या बिबट्याचं जंगल जरा दाखव आणि सांग तूच. हे जरा नदी दाखवती घट्टप्रभा. इकडं दाखव घट्टप्रभा. चारायला लागले.
इकडे नदी दाखव. आणि फुल आहे, फुलावर परवा पाणी होतं, आज पाणी कमी झाले. तर आता चार्जिंग पण कमी आहे आणि तिथं अजून सेलिब्रेशनचं बर्थडे सेलिब्रेशनचं शूटिंग करायला चार्जिंग पाहिजे आपल्याला, त्यामुळे बंद कर तिथं जाऊन दाखव. आपण आता इथं कोमलताई आणि संदीप दादांच्या घरी आलोय आणि ह्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलेलं. तर इकडे डेकोरेशन मस्त आहे, ते पण बघा. एक मिनटं बॅक कॅमेरानं बघा. पहिला बर्थडे आहे ना दादा? पहिलाच बर्थडे आहे ना? नाव पण किती छान आहे बघा, श्रीशा. म्हटलं तर श्री तर म्हणायला पाहिजे, नाही तर श्रीशा तर म्हणायला पाहिजे. तर थांबा, सेलिब्रेशन पण दाखवतो तुम्हाला. बर्थडे क्वीन झोपेतनं आता उठली आहे आणि आम्ही इकडे कोण आलोय म्हणून विचार करत आहे बघा. होय, गेलं का नाही झोप? होय मावशी, नमस्कार. ए बाळा इकडे बघ, शिरीषा. होय, इथं आहेस बघ, इथं आहेस बघ. हे बघ, इकडे आहेस, इकडे 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 इथं आहेस बघ, इथं आहेस बघ. कोण आहे, कोण आहे? तर झोपेत आहे ती आता, म्हणून जरा फ्रेश होण्यासाठी बाहेर घेऊन आल्यात. बर्थडे क्वीन रेडी होऊन बाहेर आलेले आता आणि तिच्या हातातलं चॉकलेट बघून त्याचा भाऊ, ते फायटिंग चालू आहे दोघांचं, महायुद्ध चालू झाले आणि त्यांची आई येऊन त्यांना दोघांना असं कॉम्प्रोमाइज करून बाळाला उचलून घेतले. तरी पण युद्ध संपायच्या मार्गावर दिसत नाही आणि बाळानं बघा ब्रह्मास्त्र वापरलाय तिथं. शेवटी आजीने तिला आत घेऊन गेलेलं आहे. थोड्याच वेळात आता सेलिब्रेशन चालू होईल. आता बघा इकडे आपले राणी साहेब हळदी कुंकू लावत आहे बाळाला आणि आरती करेल आता थोड्याच वेळात. खरंच फार छान वाटलं आपल्याला इथे सेलिब्रेशनला बोलवल्याबद्दल आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इथं आम्ही येऊन बघितलेलं असं मला वाटलं की त्यांच्या घरात सुख शांती पैसा सगळं आहे. त्यांच्या घरात सुख शांती समाधान तर आहेच, पण त्याहूनही मोठं श्रीमंतकी कुठलं तर असतं ते म्हणजे माणुसकी धर्म. ह्या घरात लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांचा अगदी लहान मुलांसारखंच काळजी घेतली जाते. माणुसकी धर्म इथं पाळला जातो. खरंच आपल्याला या कुटुंबापाशी बर्थडे सेलिब्रेशनला आल्याबद्दल फार फार अभिमान वाटला. दादा खरंच पुन्हा एकदा तुम्ही आपल्याला सेलिब्रेशनसाठी बोलवला, खरंच आम्हाला सुद्धा छान वाटलं. आणि सगळ्यांना रील स्टार आहेत आपल्या भागातले आणि चंदगडमधले सगळ्यात मोठे रील स्टार आहेत असं त्यांनी सगळ्यांना सांगत होते. मलाच थोडंसं कसं वाटत होतं? छान वाटलं तुला? तर हीच म्हणत होती की असं का जरा लाजीनं काय व्यवस्थित राहा म्हणून मला सांगत होती. खरंच ते ऐकून आम्ही पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सामील झालेलो. तर संपूर्ण पाटील परिवाराला आपल्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. असंच आनंदी राहा आणि तुमच्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्सना दीर्घायुष्य लाभो आणि तुमचा हात तुमच्या पाठीवर असाच सदैव असू दे. मंडळी सेलिब्रेशन पण झालं आणि आम्ही हजेरी पण लावलो इथं. तर सगळं आपलं झालेलं आहे आणि इकडं सगळ्यांनी सेल्फी घेतलं, छान वाटलं आम्हाला पण. तर चला मंडळी इथं संपूया आजचा व्लॉग.